माहिती गोळा करताय? काय काय म्हणालीस तू? ते आता तुम्ही काहीतरी फोनवर बोलत होता त्याचं विचारतोय हो. ए तुला काय करायचंय ग? माझी आई कुणाशी बोलते, काय बोलते, त्याच्याशी तुला काही घेणं देणं कळलं? गप्प बसायचं. काकी शांत व्हा की जरा, थंड घ्या. एवढं कशाला ओरडायलाय? आता कसं आहे, मला असं वाटलं का कामिनी आजी परत कुठलं तरी काय कारस्थान करतायत का? नाही ना तसं काय? नाही म्हणजे आजी आजोबांना परत काहीतरी तुम्हाला त्रास द्यायचा आहे असा विचार आहे का? एवढंच विचारत होतं मी. तसं नाही ना हो. काय तुझ्या डोक्यात अजून? कशाला आलीयस इथे? आजी आजोबांना भेटायला आलीयस ना? चा ना मग भेट ना. बरं आजींनाच भेटायला आलोय, पर तुमच्यावर बी लक्ष ठेवायलाच पाहिजे की नाही? तू स्वतःला काय समजतेस? तुझा आणि आमचा काय संबंध? या घराची मालकीण असल्यासारखी वागू नकोस. हा तू कशाला आलीस इकडे? आजीला भेटायला ना? आज जा, तिला भेट आणि निघ चाल इकडून. रागिणी, अरे काय एवढी चिडून कशाला बोलतेस तिच्यावर? ती बोलतीये ना, बोलू दे ना तिला. कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे ती. तुला जसं वाटतंय ना तसं काही नाहीये. तुझ्या म्हणजे माझ्या वहिनी आणि दादा यांच्याबद्दल काहीही माझ्या डोक्यात नाहीये. असं आहे ना वा, मग बेस्टच आहे की. असंच चांगलं वागत आहे. काय मालक, कसला विचार करताय? काही नाही रे, कमळी आता गेली आहे तिकडे नवीन घरी, पण अजून काही तिचा फोन मेसेज काहीच नाही आलाय. ऋषी, अरे आता कुठं एकच दिवस झाला ना तिला शिफ्ट होऊन. मग तिला जरा सेटल होऊ दे, मग ती करेल की तुला फोन. आणि तुझी काही गरज वाटली तिला तर नक्की करेल. हे प्रश्न गरजेचा नाहीये साहेबा. मी पोचले बाबा, एव्हरीथिंग इज गुड, सगळं ठीक आहे. एवढं एक अपडेट करायला तरी फोन किंवा ऍटलिस्ट मेसेज करू शकतो. आय नो तिच्यावरती आता तिच्या आईची जबाबदारी आहे, बरंच काही आहे, पण जाऊ दे, मीच फोन करतो. थांब 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 ऋषी, बघ तिला स्वतःचा वेळ घेऊ. तुला माहितीये ना कमळी कशी आहे. तिला स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पेलायला आवडतात, हे तर मान्य आहे तुला. त्यामुळे तिला वेळ घेऊ दे आणि समजा तुझी गरज तिला लागली तर ती तुला स्वतःहून फोन करेल. नको काळजी करू, नको टेन्शन घेऊ तू. साहेब ऑनेस्टली सांगू, ती अशी अचानक मला न सांगता घर सोडून जाईल असं मला वाटलं नव्हतं. मी तिला बोलणार होतो, पण तू मला समजावलंस म्हणून मी थांबलो. सी, माझा काही राग नाहीये आता तिच्यावरती, पण मिस करतो यार मी तिला. निघे म्हणून म्हटलं कॉफी तरी पिशील. या घे 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 घे, पटकन घे. कमळीशिवाय करमत नाही वाटतं. करमत नाही असं नाही, काळजी वाटते. तिच्या लाईफमध्ये ना इतक्या पटापट इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात ना. तिचं घर, तिची आई, कॉलेज, जॉब, सगळं एकदम झालंय. असं वाटतं ना की सतत तिच्या बरोबर राहावं आणि गोष्टी इझी कराव्यात तिच्यासाठी. तू तिच्या बरोबर आहेसच, पण कसं असतं ना, आयुष्यात काही काही प्रवास असे असतात जे स्वतःलाच पार करायचे असतात. हे बघ, तू तिच्या सोबत आहेस हे तिला माहितीये ना. आपल्यासाठी एवढंच पुरेसं आहे रे. घ्या, कमळीला पण करमत नाहीये. घे घे. जाते मी, जाते. हॅलो ऋषी सर, अहो मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो. म्हणजे अहो आईनं आज स्वतःच्या हातानं जेवण बनवलं. एवढं भारी वाटलं म्हणून सांगू तुम्हाला. आणि स्वतःहूनच केलं बरं का, असं काय बोलली बी नाही कुणाला. स्वतः झोपल्या मनानच केलं. मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. आणि लय गप्पा मारत होती, लय काय काय सांगत होती. सगळ्या गोष्टी परत सांगायला लागली. आणि नेहमीप्रमाणे बाचं नाव सांगता सांगता राहिली बघा. पण दॅट्स अ ग्रेट न्यूज ॲक्च्युली. म्हणजे प्रोग्रेस आहे. कमी तू नको काळजी करू, सगळं लवकरच ठीक होईल. पण आता ना
त्यांना पण थोडा वेळ दे. जास्त प्रेशर नको ना टाकायला त्यांच्यावर. आराम करू दे त्यांना आणि तूही आराम कर. जेवून घे काहीतरी, जेवली नसेल तर. आधी तुम्ही जेवा. मला माहित आहे तुम्ही अजून जेवलेलं नाही ते. तुला कसं माझ्यासाठी जेवा. जेवतो. कुंबळे, अगं केवढी रात्र झाले, झोप की. अजून किती वेळ जागी राहणार आहेस? निघे. अगं आता आईला सोडून काय मला कॉलेजला जाता येणार नाही. तेव्हा रात्रीचाच अभ्यास केला पाहिजे बघ. अगं मग कॉलेजचं काय, रोज बुडवायचं का काय? नाही नाही तसं नाही. असं करू का तू रोज जात जा कॉलेजला. सर काय शिकवतात ते सगळं लिहून आण. मी माझ्याकडे सगळं लिहून घेतो, म्हणजे अभ्यास काय बुडणार नाही. आणि त्याच्या आधी जे शिकवलंय ते सगळं लिहून घेतो आणि ती वही तुला देतो, म्हणजे तुझं बी काय नुकसान होणार नाही. वाघ माझी वाघीन ती. कमळे, तुझ्यासारखी जिद्द देव सगळ्यासनी देव. बरं बाई, मी रोज काढतो नोट्स. खरं तू तुझी काळजी घे. चल झोपतो मी आता. गुड नाईट. गुड नाईट.